हॅलो सुवर्णमयी, आज मी जो विषय घेऊन आली आहे ना, तो खूप खोल आहे आणि तो प्रश्न एका सुशिक्षित स्त्रीचं मन अगदी तळापर्यंत ढवळून टाकतो. मी गृहिणी आहे, एवढं शिकून सुद्धा घरातच बसले तर माझं शिक्षण वाया गेलं का? नोकरी नाही, मोठा पैसा नाही, समाजाला मी सिद्ध करून दाखवलं असं सांगायला काही नाही. अशा वेळी बऱ्याच वेळा असं वाटू शकतं की माझं शिक्षण वाया गेलं का? एवढं मेहनतीने शिकलो, परीक्षा दिल्या, करिअरचं स्वप्न पाहिलं, पण आज काय? आज आपण फक्त घरच सांभाळतोय आणि आपली मोठी डिग्री ती काही कामाला येते का, असे विचार मनात येतात. तेव्हा मनात अपराधीपणाची एक हलकीशी भावना येते, एक खंत वाटायला लागते. आणि ह्याच विषयावर मी आज तुमच्यासोबत बोलायला आली आहे. मी तुमच्या मनातल्या ह्या विचारांना, ह्या प्रश्नांना आज पूर्णविराम देणार आहे. ह्यात एक गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे सगळ्या शिकलेल्या स्त्रियांना हे वाटतं असं नाही. कितीतरी अशा पण आहेत ज्या पूर्ण वेळ घर सांभाळून अगदी खुश आहेत. घरात सुद्धा त्यांना मान आहे. पण समाजातल्या काही व्यक्तींना असं वाटतं की मुलीने नोकरी करण्यातच तिच्या शिक्षणाचं सार्थक आहे. आणि हा विचार स्वतःपुरता न ठेवता ते अशा स्त्रियांना त्याची जाणीव करून देण्यात अगदी पुढे असतात. तर ह्यात आपण एक पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर ह्यात सगळ्यात आधी आपण वाया गेलं ह्या शब्दाला समजून घेऊ. जेव्हा आपण म्हणतो की एखादीचं शिक्षण वाया गेलं, तेव्हा खरं तर आपला अर्थ असतो की त्या शिक्षणाचं तिला आर्थिक मूल्य मिळालं नाही, बरोबर ना? किंवा तिची पदवी तिच्या कामाच्या ठिकाणी वापरली गेली नाही. पण मग शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन आहे का? मला सांगा, इतक्या वर्षांच्या अभ्यासातून तुम्हाला मिळालेली ती शिस्त, काम कितीही जास्त असलं तरी पूर्ण करण्याची चिकाटी, मन एकाग्र करण्याची क्षमता, ती आज स्वयंपाकघरात, मुलांच्या अभ्यासात, कुटुंबाचा संपूर्ण कारभार सक्षमतेने चालवण्यात वापरली जात नाही आहे का? शिक्षण हा एक संस्कार आहे, एक दृष्टिकोन आहे. ते तुम्हाला माहिती आणि ज्ञान देतं, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला विचार करायला शिकवतं. ते तुमच्या निर्णयांना एक वेगळी बैठक देतं, कारण ते निर्णय तुम्ही सर्वांगीण विचार करून घेता. त्यामुळेच आज तुम्ही जे काही काम घरात करता, ते करताना फक्त काम म्हणून करू नका. मी एक मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे आणि आज मी माझं काम सगळ्यात जास्त प्रभावी पद्धतीने कसं करू शकते, हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला तुमच्या कामामध्ये लगेचच फरक जाणवेल. दुसरा पॉईंट आहे इतरांचे टोमणे. बाहेरचे आवाज आणि त्याची तीव्रता हा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. शिक्षण वाया गेल्याची खंत आपल्याला स्वतःला वाटतेच, पण जेव्हा बाहेरचे लोक त्यावर शिक्कामोर्तब करतात तेव्हा ती खंत अजून त्रास द्यायला लागते. एवढं शिकून काय उपयोग झाला? शेवटी भांडीच घासायची होती. किती फी भरली असेल हिला शिकवण्यासाठी? आता बसली आहे शांत घरात. तू इतकी हुशार होतीस, नोकरी का करत नाहीस? तुझ्या बुद्धीला काहीच आव्हान नको आहे का आता? हे शब्द खूप टोचतात नाही का? आणि हे टोमणे बऱ्याच वेळा आपले जवळचेच लोक मारतात. नातेवाईक, जुने मित्र मैत्रिणी किंवा कधीकधी अगदी घरातली माणसंसुद्धा. कदाचित हे लोक तुमचा अपमान करत नसतात, तसा उद्देश नसेलही, पण त्यांची एक पारंपरिक विचारसरणी असते की शिक्षणाचं रूपांतर पगारामध्ये झालं नाही म्हणजे ते अपयशी ठरलं. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, हा त्यांचा दृष्टिकोन आहे, तुमचा नाही. त्यांना तुमची घरात चाललेली अविरत मेहनत, कुटुंबासाठी केलेले ते त्याग दिसत नाहीत. आणि विशेष म्हणजे तुमच्या शिक्षणाचं घरासाठीचं योगदानसुद्धा दिसत नाही. एक घटना, एक काळ, एक ठराविक यश किंवा अपयश, एवढ्यावरूनच ते तुमच्या आयुष्याचा निष्कर्ष काढतात. ते एका अंतरावरून तुमच्या आयुष्याचा फक्त लिमिटेड भाग बघतात आणि त्यालाच तुमचं संपूर्ण आयुष्य समजतात. पण आयुष्य इतकं सरळ नसतं. ते एका ठराविक मार्गाने चालत नाही. काही लोक लवकर पोहोचतात, काही उशिरा. काहींची सुरुवातच वेगळी असते आणि काहींचा तर मार्गच पूर्णपणे नवीन असतो. पण तुम्हाला स्वतःला तर माहिती आहे ना की शिक्षणामुळे तुम्ही घरात राहूनसुद्धा किती समृद्ध आयुष्य जगताय. तुम्ही जर कुटुंबाला जास्त वेळ देण्यासाठी घरी राहिला असाल तर मनात हे समाधान राहू द्या की मी हे माझ्या माणसांसाठी केलं. बाकी जग काय? नोकरी करणारीला म्हणतं पैशाच्या मागे लागली, तिचं घरात लक्ष नाही, आणि नाही केली तर म्हणतं शिकून घरातच बसली. कारण समाजाची एक सवय असते, स्त्रीने काहीही केलं तरी तिला प्रश्न विचारायचे. जेव्हा कोणी असा टोमणा मारेल तेव्हा स्वतःला सांगा, माझ्या शिक्षणाचा उपयोग मी माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ होण्यासाठी केलाय. त्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे असं नाही, पण स्वतःच्या मनात आपली भूमिका ठाम असली पाहिजे. ह्यातला तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे गृहव्यवस्थापन, होम मेकिंग
हे जगातलं सगळ्यात मोठं नॉन प्रॉफिट करिअर आहे हे खरं आहे. तुम्ही घरात जे काम करताय त्याला करिअर का म्हटलं जात नाही? कारण त्याला पगार नाही आहे. पण म्हणून त्याला किंमत नाही आहे का? मला सांगा, घराचा संपूर्ण कारभार तुम्ही एक हाती सांभाळता. पैशांचा खर्च असू देत, खरेदी असू दे, गुंतवणूक असू दे किंवा बचत, हे सगळं मॅनेज करायला बुद्धी किंवा हुशारी लागत नाही का? मी तर म्हणेन की तुमच्या डिग्रीपेक्षा मोठा अनुभव इथं वापरला जातो. कारण इथं तुम्हाला फक्त वाचून ते कुठंतरी लिहून यायचं नाही आहे, तर प्रॅक्टिकली ते रोजच्या आयुष्यात अप्लाय करायचं असतं. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण कोणतं अन्न पौष्टिक आहे, कुटुंबाला कोणता आहार बनवायचा, कुणाला डॉक्टरांकडे कधी घेऊन जायचं, त्यांचं औषध पाणी कधी आणि कसं द्यायचं, हे सगळं तुम्ही बघता. घरातली छोटी पूजा असू दे, वाढदिवसाची पार्टी असू दे किंवा काही पाहुण्यांची व्यवस्था, तुम्ही ते एका प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजरपेक्षा जास्त प्रभावीपणे करता. कुटुंबातल्या प्रत्येकाला भावनिक आधार देणं, त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेणं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणं, ह्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धी, शिक्षण आणि हुशारीचा रोज उपयोग होत असतोच की. सुवर्णमयी म्हणते, तुमच्याकडे पदवी कोणत्याही विषयाची असू देत, आज तुम्ही एका होम सीईओची भूमिका निभावत आहात आणि ह्या भूमिकेसाठी लागणारी कौशल्य तुमच्या शिक्षणातून अधिक प्रभावी झाली आहेत. आणि अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कामाला काही व्हॅल्यू नाही आहे, तर एका वहीमध्ये दिवसभरात केलेली अशी 5 कामं लिहा, जी कामं बाहेरच्या लोकांकडून करून घेतली तर आपल्याला पैसे द्यावे लागतात. तुमच्या कामाची व्हॅल्यू तुम्हाला समजून जाईल. चौथा पॉईंट आहे, तुमच्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा आणि व्हॅल्युएबल असा उपयोग कुठं होतो माहिती आहे? तो म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणात. तुमच्या मुलाला शाळेत काही अवघड वाटलं तर तुम्ही त्याला लगेच मदत करू शकता. आणि तुम्ही त्याला फक्त उत्तर देत नाही, तर तो विषय मुळातून कसा शिकायचा हे शिकवता. तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तुमचा भाषेचा अभ्यास, तुमचं इतिहासाचं ज्ञान, हे सगळं नकळतपणे तुमच्या मुलांमध्ये उतरतं. शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ते तुमचं कुतूहल आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा नेहमी जागी ठेवतं. जेव्हा घरातली आई स्वतः शिकलेली असते, तेव्हा मुलांना शिक्षणाबद्दल नैसर्गिकपणे आदर वाटतो. त्यांना कळतं की ज्ञान किती महत्त्वाचं आहे. आज तुम्ही सहजपणे त्यांच्या शंका दूर करता, कारण तुमचं बॅकग्राऊंड मजबूत आहे. ह्या गोष्टीचा तुम्हाला अजून फायदा करून घ्यायचा असेल ना, तर मुलांना फक्त अभ्यासाव्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या विषयाबद्दल किंवा तुम्ही शिकलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल अधूनमधून सांगत राहा. त्याच्यामुळे त्यांच्या मनात तुमच्या ज्ञानाबद्दलचा आदर वाढेलच आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा छान विकास होईल. 5वी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमची बुद्धी आणि शिक्षण वापरात येत नाही आहे, तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. तो म्हणजे, मी आत्ता काय करू शकते? कुणी म्हणालं की आता काही करता येणार नाही कारण तुम्ही गृहिणी आहात, तर त्यांना सांगा, आता माझ्याकडे घरात स्थैर्य आहे, माझ्याकडे मोकळा वेळ आहे आणि माझ्या मनात अजूनही काहीतरी करण्याची जिद्द आहे. तुमचं शिक्षण हे एक बचत खातं आहे जे तुम्ही कधीही वापरू शकता. आज ऑनलाईन कोर्स आहेत. तुमची आवड जर लिखाणात असेल तर ब्लॉग सुरू करू शकता. स्वयंपाक, बागकाम, शिवणकाम किंवा तुमच्या पदवीच्या विषयावर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. आणि हे सगळं लगेचच करिअर म्हणून केलं पाहिजे असं नाही. फक्त स्वतःसाठी एक नवीन कौशल्य, नवीन जागा म्हणून करू शकता. तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा उपयोग कसा करायचा आहे हे तुम्ही ठरवायचं. तुमच्या ज्ञानाला बाहेरच्या नोकरीची गरज नाही, तुमच्या आवडीच्या कामाची गरज आहे. आता 6व्या पॉईंटमध्ये मी एक कटू सत्य सांगणार आहे. ते म्हणजे, नोकरी करणाऱ्या हजारो स्त्रिया आज नाखुश आहेत, कारण त्या फक्त कमाई करतात, पण त्या पैशातून समृद्ध आयुष्य जगण्यासाठी जो थोडा तरी मोकळा वेळ लागतो तो त्यांच्याकडे नाही. किती जणी पैशाची गरज म्हणून नोकरी करतात आणि काही तर गरज नसेल तरी ह्यासाठी करतात की पूर्ण वेळ फक्त घर सांभाळलं तर तिला ती व्हॅल्यू कधीच मिळत नाही जी पैसे कमवून मिळते. ह्यात कुठेही नोकरी करणाऱ्या स्त्रीला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही आहे, पण मी वर जे बोलले ते खरं आहे की नाही हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. प्रत्येक स्त्री तिच्या घरच्या गरजांप्रमाणे ठरवते की तिला जॉब करायचा आहे की नाही. ज्या घराला पैशाची गरज आहे तिथं बऱ्याच वेळा नाईलाजाने शिक्षण नसताना सुद्धा स्त्रीला बाहेर पडावं लागतं. आणि ज्या घराला तिच्या वेळेची, उपस्थितीची जास्त गरज आहे तिला शिक्षण असूनही बाहेर पडता येत नाही. ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये चूक काहीच नाही आहे. चूक आहे ती आपल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये.
जिथं मुलींवर अपेक्षांचं इतकं ओझं लादलं जातं की तिने कितीही काही केलं तरी इतरांना आणि तिला स्वतःला पण ते कमीच वाटतं. मी स्वतः या चॅनलवर नेहमी बोलते की स्वतःचे थोडे का होईना पैसे बाईने कमावले पाहिजेत. पण मी हे सुद्धा सांगते की घरात तितका मान मिळत असेल, तुमची व्हॅल्यू केली जात असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर आनंदाने पूर्ण वेळ गृहिणी म्हणून राहा. पण जो काही निर्णय घ्याल तो स्वतःच्या इच्छेने आणि जबाबदारीवर घ्या. कारण फायदा आणि तोटा प्रत्येक गोष्टीत असतो. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवायचे. 7वा पॉईंट आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणी अशा असतील की त्या आधी नोकरी किंवा व्यवसाय करत होत्या, पण लग्नानंतर किंवा खास करून मुलं झाल्यानंतर त्यांना ते सोडावं लागलं. तर अशा माझ्या मैत्रिणींसाठी माझा एक खास संदेश आहे. एक सत्य नेहमी लक्षात ठेवायचं, मागे पडणं आणि थांबणं हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तुम्ही मागे पडत नाही आहात, तुम्ही तयार होताय. कधीकधी आपली वाट आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, पण ह्याचा अर्थ असा नाही की तिथे नसते. थोडा उशीर झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. पुन्हा करिअर सुरू करायला उशीर होतोय, पण तुमचे विचार खोल होत आहेत, तुमचा जीवनाचा अनुभव वाढतोय, जगाकडे आयुष्याकडे बघण्याची तुमची दृष्टी विकसित होतीये. आणि जेव्हा मनात विचार येतो आता काही करायला उशीर झाला, तेव्हा स्वतःला एकच गोष्ट सांगायची, उशीर झालेला नाही तर योग्य वेळ आलेली आहे. जुने निर्णय, जुन्या चुकांबद्दल स्वतःला दुःख देण्यात काही अर्थ नसतो. कारण जे हरवलं असं वाटतं ना, ते खरं तर हरवलेलं नसतं. ते एका नवीन स्वरूपात पुन्हा आपल्याकडे परत येतं. आपला प्रवास आपल्या स्पीडने, आपल्या बुद्धीने आणि आपल्या अनुभवांच्या आधारावर पुढे जात असतो. आणि जगाची दृष्टी ती नेहमीच जुन्या समजुतींची झापडं लावून बघत असते. इतरांची टिप्पणी, टोमणे किंवा मतं आपली ओळख ठरवत नाहीत. खरी ओळख तीच जी आपण स्वतःबद्दल बनवतो. करिअर संपलं असं तेव्हा म्हणायचं जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवणं सोडून दिलं. बाकी सगळं पुन्हा परत मिळवता येतं, नवीन सुरुवात करता येते. कारण आयुष्य कधीच एकदाच संधी देत नाही. ते पुन्हा पुन्हा आपल्याला विचारतं, तू तयार आहेस का? आणि जेव्हा तुमचं उत्तर असतं की हो मी इथे आहे, मी तयार आहे, तेव्हा अजून एक संधी तुमची वाट बघत असते. 8वा पॉईंट आहे, माझं शिक्षण वाया गेलं का हा प्रश्न आपण विचारतो कारण आपल्या स्वतःला सुद्धा कमीपणा वाटतो. पण आता आपण हा प्रश्न उलटा करायचा आहे. तसं बघायला गेलं तर शिक्षणाची किंमत काय असते? तर शिक्षणाची किंमत म्हणजे जॉब नाही किंवा पगार नाही. शिक्षण म्हणजे विचार बदलण्याची क्षमता, अडचणीत शांत राहण्याची ताकद, नात्यांमध्ये योग्य शब्द वापरण्याचा सेन्स, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखण्याची संवेदनशीलता. हे तुमचे गुण शिक्षणामुळे, वाचनामुळे नक्कीच जास्त उजळून निघाले आहेत. एक हाऊसवाईफ, एक बिझनेस वुमन, एक क्रिएटर, ही सगळी कामं एकाच वेळी करणं सगळ्यांनाच जमत नाही. तुम्ही जे ज्ञान घेतलं ते फक्त पुस्तकात नाही राहिलं, तुम्ही ते आयुष्यात वापरलं. तुम्हाला संघर्षाला तोंड देता येतं. मान्य आहे की जेवण बनवणं, कपडे धुणं, झाडू मारणं ह्या गोष्टींना शिक्षण लागत नाही. पण त्यामागचं मॅनेजमेंट, धैर्य, शिस्त, जबाबदारी पेलण्याची क्षमता हे मात्र शिकलेल्या स्त्रीचं खरं स्किल आहे. एक गोष्ट मनात कायम ठेवा, सुशिक्षित स्त्री कमी कमवत नाही, ती आयुष्यात वेगळ्या गोष्टी कमवते. ती रिस्पेक्ट